खेरल ग आडराणी कोणाला घेरलेला माणसांनी माणसाला घेरलं तर काही करता येतं। या देशामध्ये संविधानाला घेरलेला आहे। परवा दिवशी 26 तारखेला संविधान गौरव दिन आहे आणि या देशाचं संविधान कधी नव्हे एवढं धोक्यात आहे। मोहन भाऊ हा कार्यक्रम ज्यावेळेला मला सांगितलं तेव्हा त्याने सांगितलं की संविधानाची गाणी म्हणा। मी म्हटलं संविधानाची पूजा करायची गाणी मी म्हणणार नाही, संविधानाच्या विचाराची गाणी आम्ही नक्की म्हणू। काय आहे संविधानाची आजची अवस्था? फाळावरी काळोखाचा भीम उजेड कोरतो, काळ्या आईच्या उरात भीम लेखण्या पेरतो, फिरतो गमाये संविधान सोडवा जनाचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनाचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनाचं विधान, सोडवा। प्रत्येक देशामध्ये वनवाद वेगवेगळ्या पद्धतीचा आहे। या देशामध्ये मनुवादाचा पुन्हा उगम झालेला आहे आणि उगवता मनु काळे, उगवता मनु काळे, उगवता मनु काळे, उगवता मनु काळे। या मनु काळाचा सुरुवात जी आहे की ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तात 10व्या मंडलात याचा जन्म झालेला आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या प्रथम सांगितलं। इथे सगळी शुद्ध मंडळी बसली आहे। एक प्रश्न विचारावा असा वाटतो। बाबासाहेबांनी एक युगप्रवर्तक पुस्तक लिहिलेलं आहे, ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया। किती लोकांनी हे वाचलं नाही मला माहित नाही। तुमच्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट आहे का? मला माझ्याशी बोला। हे गाणी बिणी ऐकण्याचा कार्यक्रम नाही। किती लोकांच्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट आहे? हात वर करा। ज्यांच्या घरामध्ये नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर कधी पण होऊ शकतं सपाट। आणि ज्या बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं त्या बाबासाहेबांचं नाव आम्ही घेतो। मोहन भाऊ अलीकडे मला मोठे मोठे अधिकारी घरी नेतात, त्यांचे बंगले दाखवतात, मला फार बरं वाटतं। अरे कोणी एक काळे आपण झोपड्यात राहत होतो, आपल्या भावाचा बंगला झाला, बरं झालं। मग तो मला सांगतो हे मार्बल राजस्थानवरून आणलं, हे अमुक इकडून आणलं, हे तमुक तिकडून आणलं। मी त्या घरात पुस्तकाचं कपाट शोधत असतो। शेवटी माझे मित्र संडास उघडतात आणि म्हणतात बघा माझा संडास। मी येताना आमच्या बहिणीला घरातल्या त्यांच्या मिसेसला सांगतो, ओ ताई लवकरात लवकर या घरात पुस्तकाचं कपाट करा, आणि जर का नाही केलं पुस्तकाचं कपाट तर तुमचा संसार होईल सपाट।
बाबासाहेबांनी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी सिद्धांत त्यांनी लिहिलेला आहे. तो जागतिक सोशलॉजीला कॉन्ट्रिब्युशन आहे. त्यात बाबासाहेब म्हणतात या देशामध्ये एक छोटी क्रांती होती. ताबडतोब या देशातले मनुवादी जागे होतात आणि मोठी प्रतिक्रांती करतात. या भारतातली या जगातली सगळ्यात मोठी क्रांती ही गौतम बुद्धांनी बुद्ध काळामध्ये महामानव महाकरुणी तथागतांनी तत्वज्ञानाच्या पातळीवरची पहिली महाक्रांती त्यांच्या काळात केली. 400 वर्ष मनुकाळ गप्प होता. 400 वर्षानंतर पहिल्या शतकामध्ये पुष्यमित्र शुंगानं प्रतिक्रांती केली आणि त्यानं सांगितलं की बौद्ध भिक्खूचं एक मुंडकं मला आणून द्या, तुम्हाला मी 100 मोहरा देतो, सुवर्ण मोहरा. त्यानंतर 1000 वर्ष या देशामध्ये अंधकार होता. 1000 वर्ष या बुद्ध काळामध्ये एक मोठा राजा होऊन गेला, चक्रवर्ती सम्राट. एवढी बेकार एवढी भयानक प्रतिक्रांती केली की त्या सम्राट अशोकाचं नाव सुद्धा इतिहासात राहिलं नाही. मोहन भाऊ ब्रिटिश आले म्हणून कळलं, नाही तर सम्राट अशोक कुणाला कळला नसता. या सम्राट अशोकाने काय केलं, अरे माणसांसाठी कोणीही दवाखाने काढतात. चक्रवर्ती सम्राट अशोकाने या देशामध्ये गुरांसाठी दवाखाने काढले. 84 स्तूप 84,000 स्तूप बांधले. आता त्याची काय अवस्था आहे ते तुम्ही विचार करा. आपली स्वतःची मुलगी आणि मुलगा याला श्रीलंकेला बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवला. तो राजा ठाकूरला गेला होता. ही प्रतिक्रांती अशीच असते. आजही जी प्रतिक्रांती चालू आहे त्याच्यामध्ये उद्या जर हे असंच राहिलं तर बाबासाहेबांचा महामानव या माती जन्माला आला की नाही अशी शंका यावी, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मी भगत आहे भगत, मला पुढचं दिसतं आणि मी 28 वर्ष इतिहास शिकवलेला आहे. मी मुंबई विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट आहे. बालभारतीमध्ये इतिहास विभागात मी 5 वर्ष संपादक होतो. हे मी माझ्याबद्दल सांगत नाही, या डिग्र्या माझ्या नाहीत, या सगळ्या डिग्र्या बाबासाहेबांच्या आहेत. पण पुराव्याशिवाय मी बोलत नाही. अशोकाच्या ज्या पद्धतीने दडपशाही झाली, 1000 वर्ष या देशात अंधकार होता. नंतर छोट्या छोट्या जातीतनं वारकरी संप्रदायाचे संत निर्माण झाले आणि त्यांनी इथे एक सायलेंट रिव्होल्युशन सुरू केली. त्याचा पाया नामदेव ज्ञानदेवांनी घातला. तुकाराम महाराज जगद्गुरू हे त्याचे कळस झाले. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. परंतु ही जी साधारणपणे 400-500 वर्ष ही जी क्रांती या महाराष्ट्रात झाली, तिने उत्तरेवर प्रभाव टाकला आणि तिकडे कबीर, रैदास, दादू, नानक हे सगळे निर्माण झाले. साऊथ मध्ये ही भक्ती चळवळ गेलेली आहे. मी तुम्हाला इतिहास सांगत बसत नाही, पण वारकरी संप्रदायाला हलक्यात आणि चुकीच्या पद्धतीने बघू नका. वारकरी संप्रदाय हे भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानावर
उभा राहिलेला हा इथला वारकरी संप्रदाय आहे. त्यांनी क्रांती केली, त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचे राज्य उभं राहिला. संभाजी महाराजांनी ते विकसित केलं. पण मनोवादी गप्प बसले नाही. त्यांनी पुण्यामध्ये पेशवाई ताबडतोब प्रतिक्रांती केली. पेशवाईत काय झालं ते मी सांगत बसत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या पेशवाईच्या प्रतिक्रांतीनंतर आधुनिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला आणि त्यांनी आधुनिक क्रांतीचा पाया घातला. बाबासाहेबांनी संविधान लिहून त्याच्यावर कळस चढवला. या संविधानाला 70 वर्षे झालेली नाहीत, तर हे संविधान जाळलं. दिल्लीच्या जंतर मंतरवर 9 ऑगस्ट 2018ला हे संविधान मनोवाद्यांनी जाळलं. हे तुम्ही जे सगळे ऐकतायत ना, त्यांना माझी विनंती आहे, अरे ते नेते बिते कोण काय करणार नाहीत, सोडून द्या. मला तुमच्याबद्दल वाटतं, तुम्ही पण काय बोलला नाही शांतपणे. आणि नंतर मी गाणं लिहिलं. आणि उगवता मनोकाळ, उगवता मनोकाळ, पहारे श्वासावरी काळ्या साऱ्या मरणाधारी मनगटाच्या जोरावरी आज हवळा घरावरी, आज हवळा घरावरी कुठं शोधू लोकशाही, लोक मेले मुरलीशाही. देशाचा पराध या संविधानानं या देशाच्या प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे. खास करून बहिणींनो, तुम्हाला खूप दिलेलं आहे, पण तुम्हाला त्याची माहिती नाही. तुम्हाला कुणीतरी लाडकी बहीण म्हटलं आणि तुम्ही भाळला, रिझल्ट आला. अरे ते काय भाऊ आहेत का? तुमचा खरा भाऊ बाबासाहेब आहे, बाकी कोण नाही. तुमचा खरा भाऊ एकच आहे. अरे ते अमेरिका एवढं प्रगत राष्ट्र आहे, हे सांगतात तिथे स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी 1967 पर्यंत त्या स्त्रियांना लढावं लागलेलं. 1950 साली तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. पण आता काय, तुम्हाला कुठेतरी लाडकी बहीण भरतं आणि हुरळली मेंढी लागली मांडे लांडग्याच्या मागं. म्हणणार आहे आपण काय दिलं बाबासाहेबांनी? चल तुम्ही मताचे राजे, तुम्ही मताचे राजे, मतदार बंधू सांगा. तुमचा मताचा हक्क कुठून आला सांगा. तुम्ही चालक मालक पुढारी दादा सांगा. तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा. तुम्ही मीडियावाले, तुम्ही मीडियावाले
तुमच्या पेनात शाई कुठून आली सांगा. अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा. जर अभिव्यक्तीला नसता सुरेल गळा, तर फुलला असता का चांदवाला माळा. तुम्ही काळ्या कोटाचे तुम्ही काळ्या कोटाचे वकील दादा सांगा. तुमची वकिली कशी काय चालते ते तरी सांगा. अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा. तुम्ही हिंदू मुसलमान सिख ईसाई सांगा. निम नागरिक पदवी कुठून आली